मोदींवरच्या टीकेचाच वापर करत भाजपनं विरोधी पक्षांना अशा रीतीने उत्तर दिले आणि आता ट्विटर हँडलवरची नावं देखील बदलायला सुरुवात करण्यात आलेली आहे। ही एक महत्त्वाची घडामोड। पण आता जाणार आहोत गोव्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। आपल्याला माहिती आहे मनोहर पर्रिकर यांची तब्येत सध्या नीट नसल्याची माहिती कळते आणि सातत्याने त्यांच्याविषयीचे अपडेट्स आपण घेतोच आहोत। पण मनोहर पर्रिकर यांना पर्यायी नेतृत्व म्हणून दिगंबर कामत यांच्या नावाची गोव्यात सध्या चर्चा सुरू आहे आणि म्हणून आणखीन देखील अशी माहिती कळते की दिगंबर कामत हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत अशी माहिती कळते। विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी मात्र याचं खंडन केलेलं असलं तरी घटक पक्षांचा कामत यांना पाठिंबा मिळू शकतो अशी माहिती सध्या कळते आणि या पार्श्वभूमीवर ते दिल्लीला रवाना झाल्याची अधिक माहिती कळते। अधिक अपडेट्स घेणार दिनेश केळुसकर आता आपल्या सोबत आहे। दिनेश, आत्ताचे अपडेट्स। रेणुका, आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेले 2 दिवस मनोहर पर्रिकरांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि म्हणूनच पर्रिकरांना पर्यायी नेतृत्व काय असू शकतं याच्यावर विचार करण्यासाठी भाजपच्या गोटात खलबतं सुरू आहेत। काल पण भाजपच्या आमदारांची बैठक झाली आणि आज भाजपच्या गोव्याच्या विधिमंडळ पक्षाची सुद्धा बैठक सुरू आहे। परंतु सध्या तरी भाजपचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये पर्रिकरांना पर्याय म्हणून जे आणि सर्व घटक पक्षांना मान्य होईल असं नेतृत्व दिसत नाहीये। याचं कारण काँग्रेसचे जे विश्वजित राणे आरोग्य मंत्री ते जे भाजपमध्ये आलेले आहेत त्यांच्या नावाला घटक पक्षांची सहमती नाही आणि शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत वितुष्ट आहे। त्यामुळे सर्व मताने सहमत असा नेता निवडता येत नाही भाजपला। म्हणूनच दिगंबर कामत जे काँग्रेसमध्ये आधी नाराज आहेत, विशेषतः 17 आमदार काँग्रेसचे येऊन सुद्धा काँग्रेसचे निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसचं सरकार हातचं घालवलं आणि त्यावेळी जी सगळी भांडणं सुरू होती त्याच्यात दिगंबर कामत नाराज होते आणि त्यामुळे दिगंबर कामत हे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत 2007 ते 2012 पर्यंत आणि 1994 पासून ते मडगावमधून आमदार म्हणून सातत्याने निवडून येतात आणि विशेषतः मायनिंग लॉबीचे एक समर्थक आहेत दिगंबर कामत। त्यामुळे गोव्याचा सगळा मायनिंग उद्योग बंद पडलेला या सगळ्या मायनिंग लॉबीचं पण दिगंबर कामतांना समर्थन आहे आणि दुसरीकडे घटक पक्ष जे आहेत गोवा फॉरवर्ड विशेषतः विजय सरदेसाई आणि अपक्ष यांचा पाठिंबा दिगंबर कामतांना मिळू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि त्याच कामत आजच दिल्लीला गेल्याने या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे गोव्यातल्या राजकारणात एक मोठी खळबळ सुरू आहे। निश्चितच दिनेश, या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। हा फोटो जर आता आपण बघत असू तर दिगंबर कामत दिल्लीला रवाना होतानाचा हा फोटो सध्या आपण बघतो आहोत। एकीकडे गोव्यातल्या घडामोडींना वेग आलेला आहे, राजकीय हालचाली तिथे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत।